नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत। तर आज आपण मस्त चविष्ट तोंडाला चव आणणारी ही रेसिपी पाहणार आहोत। टोमॅटोचं सार व मऊसूत भात असा हलका फुलका जर बेत असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात 4 घास जास्त जाते। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जेवण फारसं जात नाही, त्यासाठी अशा पद्धतीची झटपट होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे टोमॅटोचं सार। आणि टोमॅटोचं सार बनवण्यासाठी आपण आज एक खास असं पावडर बनवणार आहोत किंवा प्रीमिक्स बनवणार आहोत। त्यापासून तुम्ही हवं तेव्हा अशा पद्धतीचं मस्त चटकदार अशी टोमॅटोची सार ही रेसिपी बनवू शकता। तर ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं लाल कलरचे बघून असे टोमॅटो घ्यायचे आणि असा कट मारून आपण ह्या कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि मिक्सरला एकदम अशी बारीक पेस्ट करायची, जेणेकरून टोमॅटोचं सार एकदम चविष्ट लागेल। तर आता आपण हे प्युरी करून घेऊ। तर इथं टोमॅटो पावडर, जी आपण टोमॅटो सार बनवण्यासाठी जी पावडर किंवा प्रीमिक्स बनवणार आहोत, त्यासाठी मी इथं हरभऱ्याची डाळ 2 चमचे, तुरीची डाळ 2 चमचे, उडदाची डाळ 2 चमचे, धने, लाल मिरच्या, जिरे आणि काळी मिरी, कढीपत्ता, फोडणीसाठी मी हे घेतलेला आहे उडदाची डाळ, हे सगळं असं फोडणीला घेतलेला आहे। तर इथं आता एक कढई गरम करून घेणार आहोत, त्यामध्ये हे 3ही डाळ्या टाकणार आहोत। मी पोह्याचा चमचा जो असतो त्याने 2-2 चमचे हे डाळी घेतलेल्या आहेत। तुम्ही कमी जास्त सुद्धा प्रमाण घेऊ शकता, एक चमच्याचं थोडं प्रमाणात तुम्ही बनवून ठेवू शकता, पण 2-2 चमचे घेतलं की आपलं प्रमाण एकदम परफेक्ट होईल। छान असं मंद आचेवर हे खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। त्यामध्ये 2 चमचे इथं मी धने टाकलेला आहे, 1 चमचा जिरं, काळे मिरी आणि अशा सुक्या लाल मिरच्या, बेडगी मिरची किंवा लाल सुक्या आपल्या तिखट ज्या मिरच्या असतात ते सुद्धा टाकल्या तरी चालतील। तर कढीपत्ता टाकायचा। हे सगळे जिन्नस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। 2-3 मिनिटं झाल्यावर अशा पद्धतीने छान असे आपले हे सगळे पदार्थ भाजून झालेले आहेत। आता आपण हे थंड करून घेणार आहोत। एकदम थंड करून मिक्सरला बारीक अशी पावडर वाटून घ्यायची आहे या पद्धतीनं। तर बघा अशा पद्धतीनं एकदम असं बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। ही पावडर तुम्ही फ्रीज शिवाय 2 महिने बाहेर ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा टोमॅटो सार अगदी झटपट सुद्धा बनवू शकता। तर खूप मस्त चविष्ट लागते। तुम्ही इडली सांबार सुद्धा ह्या पावडर पासून बनवू शकता। खूप छान मस्त, डाळ शिजवत बसायची गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही यापासून टोमॅटो सांबार सुद्धा बनवू शकता। तर ह्यातला आपण 2 चमचे आता ह्या टोमॅटो सार बनवण्यासाठी वापरणार आहोत। पाणी टाकून छान असं मिश्रण तयार करून ठेवू। तर इथं आता आपण टोमॅटो सार बनवण्यासाठी 2 चमचे तेल टाकलेला आहे, मोहरी, उडदाची डाळ टाकलेली आहे, कढीपत्ता आणि आलं, लसूण, जिरे आणि काळी मिरी असे 2-3 काळ्या मिऱ्या टाकून मी छान अशी ठेचा बनवून घेतलेला होता, तो टाकून घेतलेला आहे। आणि इथं लाल तिखट टाकलेला आहे। फोडणी छान अशी खरपूस झाली, त्यामध्ये लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे। कलर सुद्धा छान येते आणि चव सुद्धा छान येते। तर अशा पद्धतीनं छान आपली खरपूस फोडणी झाली, त्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती टाकून घेणार आहोत। तर आता टोमॅटोचं सार म्हटलं की थोडंसं पातळसर असते, आपण ते भातासोबत खातो, त्यामुळे शक्यतो तुम्ही पातळसरच करा, खूप छान टेस्टी लागते। तर अशा पद्धतीचं बघा आपलं हे टोमॅटोचं सार मस्त तयारच होईल। ह्यामध्ये आता आपण जी पावडर बनवून घेतली होती ती सुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे। टाकल्यावर 2-3 मिनिटं सतत ढवळायचं, जेणेकरून गाठी होणार नाहीत आणि अशा पद्धतीचं मस्त आपलं टोमॅटोचं सार तयार होईल। तर तुम्हाला जर अजून आंबट हवे असेल तर ह्यामध्ये चिंचेचा कोळ सुद्धा टाकू शकता। टोमॅटो थोडेसे आंबटसर असतात, त्याचाही आंबटपणा पुरेसा असतो। तुम्हाला जर जास्तच आंबट आवडत असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा टाकू शकता। तर अशा पद्धतीने छान अशी आपल्याला उकळी काढायची आहे। जेवढं छान हे शिजेल तेवढं छान चविष्ट आपली ही रेसिपी तयार होते। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं
काही जणाला आंबट गोड खायची सवय असते, थोडीशी साखर टाकली तरीही चालेल, पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता। तर 10 मिनिटं छान असं आपल्याला मंद आचेवर उकळून घ्यायची आणि आपलं हे टोमॅटो सार अगदी परफेक्ट कलर आणि छान चविष्ट तयार झालेला आहे। तर इथं आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जेवायला घ्यायचं। इतकं भारी आणि टेस्टी लागते। आपण साऊथ इंडियन पद्धतीने सुद्धा टोमॅटोचं सार रेसिपी शेअर केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता। बघा किती मस्त, जसं हॉटेल स्टाईल किंवा परफेक्ट टोमॅटो सार असतं त्या पद्धतीचं हे तयार झालेलं आहे। तर गरम गरम भात आणि टोमॅटोचं सार उन्हाळ्याच्या दिवसात जास्त काही जेवायला जात नाही, त्यामुळे असा बेत तुम्ही नक्की तुमच्या घरीही ट्राय करू शकता। मस्त गरम गरम भात आणि टोमॅटोचं सार हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही सूप म्हणून सुद्धा हे पिऊ शकता। खूप पौष्टिक पण आहे, चटपटीत पण आहे, टेस्टी पण आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीची मस्त चविष्ट रेसिपी तुम्हीही घरी ट्राय करा। कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा। आणि जे प्रीमिक्स ते पावडर बनवलेली होती, तुम्ही एकदाच बनवून ठेवा, अगदी 2 महिनेसुद्धा फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही। अशा पद्धतीची आपली चटपटीत मस्त टोमॅटोची सारची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही भातासोबत किंवा हवा असेल तर चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, पण भातासोबत अप्रतिम टेस्ट लागते। अशा झटपट व पारंपरिक पदार्थ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते, नक्की जाऊन बघा। त्या कशा झाल्या कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा। असा झटपट होणारा चटपटीत पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।